नमस्कार मित्रांनो. संकेत क्रमांक 878 शंकेश्वर स्पर्श मुशी 1 BHK फ्लॅट अवेलेबल आहे याविषयी आपण माहिती घेणार आहोत. तर आज बघू शकता की टोटल फ्लॅट्स अवेलेबल आहेत 32. त्यामध्ये बघू शकता की जनरल पब्लिक साठी जवळपास 14 फ्लॅट्स अवेलेबल आहेत आणि याचा कॉस्ट आहे जवळपास 18 लाख ते 19 लाखापर्यंत कॉस्ट अवेलेबल करून दिली आहे भाड्याने. आणि त्याचा कार्पेट एरिया बघाल तर 31.27 ते 36.63 स्क्वेअर मीटर मध्ये दिलेला आहे हा. आणि बिल्टअप एरिया आहे 53.57 ते 57.09 स्क्वेअर मीटर मध्ये आहे. जर आपण स्क्वेअर फीट मध्ये बघायला गेल तर 576.52 ते 614.56 स्क्वेअर फीट मध्ये हा कार्पेट एरिया आहे, जो की बऱ्यापैकी मोठा कार्पेट एरिया दिलेला आहे भाड्याने. ठीक आहे, हा त्याचा रेरा नंबर आहे. कंप्लीशन डेट वगैरे बघूया आपण किती आहे ते. तर लिटिगेशन बघूया की कुठल्याही प्रकारचं लिटिगेशन नाहीये. इथे लिटिगेशन डिटेल्स दिले आहे. इज देयर इज एनी लिटिगेशन अगेन्स्ट दिस प्रपोज्ड प्रोजेक्ट. लिटिगेशन नाहीये. आणि तर कंप्लीशन डेट आहे 31 डिसेंबर 2028, म्हणजे डिसेंबर मध्ये 28 ला हा प्रोजेक्ट कंप्लीट होणार आहे. सी बिल्डिंग मध्ये माडाचे फ्लॅट्स अवेलेबल करून दिलेले आहेत. सी बिल्डिंग मध्ये जवळपास 118 फ्लॅट्स आहेत. त्यापैकी आपण चेक करूया किती माडासाठी दिले आहेत. पर फ्लोर 4 असे फ्लॅट्स अवेलेबल करून दिले आहेत भाड्याने. त्यामध्ये बघू शकता टोटल 118 फ्लॅट्स अवेलेबल आहेत. ए बी सी अशा 3 टॉवर्स आहेत. त्यामध्ये सी टॉवर्स मध्ये माडाचे प्रोजेक्ट्स अवेलेबल करून दिले आहेत. म्हणजे कॉमन बिल्डिंग मध्ये बोलू शकता की आपण माडाचे फ्लॅट्स अवेलेबल करून दिले आहेत त्याने. तर हे बघू शकता की फर्स्ट फ्लोअरला जवळपास 4 फ्लॅट्स म्हाडाने दिले आहेत. सेकंड फ्लोअरला 4 आहेत. थर्ड फ्लोअरला पण 4 आहेत. असे 8व्या फ्लोअर पर्यंत 4 फ्लॅट्स अवेलेबल आहेत. पण फक्त 9व्या फ्लोअरला म्हाडाचे फ्लॅट्स नाहीत. परत 10व्या फ्लोअरला असं 4 फ्लॅट्स आहेत. टोटल 38 फ्लॅट्स अवेलेबल करून दिले आहेत, म्हणजे 38 फ्लॅट आहेत. संख्या बऱ्यापैकी चांगली आहे, तुम्ही अप्लाय करू शकता. तर ही 10 मजल्याची बिल्डिंग आहे. पर फ्लोअर आपल्याला 4 फ्लॅट्स अवेलेबल आहेत, फक्त 9व्या फ्लोअरला अवेलेबल नाही आहेत. ठीक आहे, तर ह्याचा फ्लोअर प्लॅन बघू शकता तुम्ही. इथे लिव्हिंग हॉल आहे, त्यालाच अटॅच बाल्कनी पण दिली आहे. इथे बेडरूम आहे, बेडरूमला पण अटॅच बाल्कनी दिली आहे. आणि इथं मास्टर बेडरूम बनवल्यासारखं बनवलंय. 1 BHK ला इथं मास्टर बेडरूम बनवलंय त्याने. ठीक आहे, तर लिव्हिंग हॉलचा 3.5 इंटू 3.35 आहे, म्हणजे जवळपास 10x10 चा हा हॉल दिलेला आहे त्याने. आणि सेपरेट असं टॉयलेट पण दिलेलं आहे. इथे किचनला पण एक ड्राय बाल्कनी दिलेली आहे छोटीशी. म्हणजे हा बऱ्यापैकी डिसेंट आणि खूप मोठा असा 1 BHK अवेलेबल करून दिला. आणखी एक दुसरा फ्लॅट बघूया आपण इथे. ठीक आहे, हा बघू शकता. हॉल साईज तरी सेमच आहे, लिव्हिंग हॉल. याला अटॅच्ड बाल्कनी पण आहे. किचनला अटॅच बाल्कनी आहे. इथे बघू शकता, इथे मास्टर बेडरूमला अटॅच असं काही टॉयलेट बाथरूम नाहीये. सेपरेट असं एक टॉयलेट बनवलेलं आहे. पण बेडरूमला इथे बघू शकता की बाल्कनी इन्क्लोज आहे. ठीक आहे, तर म्हणजे बऱ्यापैकी हा फ्लॅट खूप मोठा आहे आणि जवळपास 17 ते 19 लाखात आपल्याला फ्लॅट भेटत आहे. आणि लोकेशन बघाल तर भोसरीवरून मी लोकेशन चेक केलं, जवळपास 7 ते 8 किलोमीटर अंतरावरती आहे. हे बघू शकता शंकेश्वर स्पर्श. हे स्ट्रीट व्ह्यू न बघू शकता आजूबाजूला. हा खूप डेव्हलपिंग एरिया आहे. यामध्ये असं ए बी सी असे 3 टॉवर्स आहेत. हे खूप जुनं आहे त्यामुळे दिसत नाही आहे सध्या. म्हणजे सी बिल्डिंग मध्ये कॉमन बिल्डिंग मध्ये माडाने फ्लॅट अवेलेबल करून दिलेले आहेत. ठीक आहे, तर फायनल कन्क्लुजन असं राहील की टोटल फ्लॅट्स आहेत 32 आहेत. त्यापैकी जवळपास 14 फ्लॅट्स जनरल पब्लिक मध्ये आहेत. नंबर्स खूप जास्त आहेत, तर तुम्ही अप्लाय करू शकता. आणि कॉस्ट पण एवढी काय नाहीये, 18 ते 19 लाखापर्यंत त्यांनी कॉस्ट ठेवलेली आहे माडाने. ठीक आहे, तर आपण याच्यानंतर जे डॉक्युमेंट्स ऑनलाईन कसे काढायचे ते पण व्हिडिओ बनवणार आहोत.
जवळपास अजून 8 दिवस आहेत आपल्याकडे. मोस्टली ऑनलाईन डॉक्युमेंट काढायला गेले तर एक 3 ते 4 दिवसात येऊन जातात. त्यामुळे आपण त्याचा पण व्हिडिओ काढणार आहोत, डोमासाईल कसं ऑनलाईन अप्लाय करायचं. त्याच्यानंतर आपण ITR भरला नसेल तर फॉर्म 16 वरून इन्कम सर्टिफिकेट ते पण काढू शकतो. मी पण तसंच काढलेलं आहे. मी ITR भरला नव्हता मागच्या वर्षी, पण मी तहसीलला इन्कम सर्टिफिकेटला अप्लाय केल्यानंतर मला हार्डली 3 ते 4 दिवसात भेटून गेलं. तर त्याचा पण आपण व्हिडिओ काढणार आहोत. तर तुम्ही प्लीज कमेंट करा आणि सांगा की मला कुठल्या स्कीम कोडवरती परत व्हिडिओ बनवायचा आहे. हीच सिरीज आपण कंटिन्यू करणार आहोत. धन्यवाद.